नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघत जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. ईव्हीएम हॅकिंगचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेले आहेत. भारतातले ईव्हीएम सुरक्षित असल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे. ईव्हीएम मशीन हॅक करता येत नसल्याचं पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान सिब्बल यांच्यावरचे आरोप काँग्रेसनं फेटाळले आहेत. सिब्बल काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गेले नव्हते असं उत्तर काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं चंद्रपूरमध्ये भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा होणार आहे. तर दुपारी नागिनाबाग परिसरात ही जाहीर सभा होतीये. प्रकाश आंबेडकर चंद्रपूरमध्ये अनेकदा येऊन गेले असले तरी ओवेसींचा हा पहिलाच दौरा आहे. छगन भुजबळ यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. जेलमध्ये असताना त्यांच्यावर योग्य उपचार केले जात नसल्याचं भुजबळ म्हणाले. महिनाभरात माझं लग्न आहे तेव्हा अक्षता संपल्या असं म्हणू नका अशी डायलॉगबाजी केली साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या उद्घाटन समारंभात उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. गेल्या अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो असा गंभीर आरोप केलाय माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांना भाषणाची परवानगी नाकारण्यात आली. कारवारमध्ये देवदर्शनासाठी निघालेली प्रवासी बोट समुद्रामध्ये बुडून 8 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 16 जणांना वाचवण्यात यश आलंय. 24 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट समुद्रामध्ये काही अंतरावर गेल्यानंतर बुडाली. बातमी औरंगाबादमधून. स्टंटबाजीची जीवघेणी हौस एका तरुणाला चांगलीच महागात पडली. दोन्ही हात सोडून दुचाकीवर उभं राहून गाडी चालवणाऱ्या तरुणानं आपलं तोंड फोडून घेतलं. औरंगाबादमधल्या हर्सुल गावामध्ये एका भोंदू बाबाचा स्टिंग ऑपरेशन करून भांडाफोड करण्यात आलाय. तांत्रिक विद्या आहे असं सांगून गनी कादर पठाण हा 60 वर्षीय इसम लोकांची फसवणूक करत होता. दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही काळामध्ये जानकर यांचं सातत्यानं बारामती मतदारसंघामध्ये दौरे सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये एका डॉक्टरला मारहाण केली. कारण काय तर उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेत विनायक मेटेंचं नाव नव्हतं आणि म्हणून डॉक्टर सोमनाथ पाखरे असं जखमी डॉक्टरचं नाव आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या महिला परिचारिकांनी गाण्याच्या तालावर चक्क उपचार केंद्रामध्येच ठेका धरला. वॉर्ड क्रमांक 4 मधला हा प्रकार आहे. यामध्ये काही परिचारिका या गणवेशामध्ये देखील बघायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा औरंगाबादमधल्या कन्नडमध्ये होती. यावेळी धनंजय मुंडे, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या सरकारला शेतीतलं काहीच कळत नाही अशी टीका पुन्हा एकदा अजित पवार यांनी केली आहे. सरकारमधले नेते शेतकरी नसल्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर अशी वाईट परिस्थिती आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. काँग्रेसच्या राज्यातल्या जनसंघर्ष यात्रेच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात सावंतवाडीतल्या जाहीर सभेनं झाली. तर आज ही यात्रा राणींच्या कुडाळमध्ये असणार आहे. वरणगावच्या बोदवड दुय्यम बाजारात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नानंतर कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलंय. तर भुसावळ, सावदा, रावेर, बोदवड इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वरणगावचं हे कांदा खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे फायदा होणार आहे. कांद्याला मातीमोल भाव मिळाल्यामुळे हतबल होऊन शेतकऱ्यांना 2.25 एकर शेतात जनावरं चरायला सोडली. संगमनेर तालुक्यात गुंजाळवाडी इथे दिगंबर भीमाजी आगविले या शेतकऱ्यांना आपल्या कांद्याची लागवड केली होती. चंद्रपूर जिल्ह्यात खांबाडाजवळ चेकपोस्टवर जनावरांची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस शिपायाला तस्करांनी वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली आहे. सांगलीच्या तासगावमध्ये बाफना डेअरीच्या गोडाऊनला संध्याकाळी 6च्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे 6 लाखांचं नुकसान झालंय. तर 2 तासानंतर आग आटोक्यात आली. सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. नगर जिल्ह्यामध्ये मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करण्याप्रकरणी एकाला अटक झाली होती. त्यानं दिलेल्या माहितीवरून आणखी 5 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सर्व 5 जण सर्पमित्र आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी किंवा नंतर स्वतंत्र विदर्भ होऊ शकतो असं विधान केलंय प्रकाश आंबेडकर यांनी. ते अकोल्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. परभणीच्या सेलू तालुक्यातील हदगावमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून एकाचा मृत्यू झालाय. शेख शकील शेख जामनिया असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
तर विहिरीचं खोदकाम करताना ही दुर्घटना या ठिकाणी घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चव्हाळा इथे मतीन भोसले या फासेपारधी युवकानं निराधार निराश्रित पारधी मुलांसाठी शाळा काढली आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं. पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. रस्ता दुरुस्तीसह विविध मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील साहूर गावातील शालेय विद्यार्थ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी विद्यार्थ्यांसह साहूरच्या गावकऱ्यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपशाला विरोध करणाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत या तस्करांची मजल गेली आहे. समृद्धी महामार्गाला मा जिजाऊंचं नाव देण्याच्या मागणीसाठी झुंजार छावा संघटनेच्या वतीनं सोमवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आलंय. सेवा कर वसुलीची अंमलबजावणी तूर्त थांबवावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीच्या केंद्रीय जीएसटी विभागाला केली आहे. तर या जीएसटी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीदरम्यान जीएसटी अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या मध्ये वादावादीचा प्रकार घडला. त्यामुळे हळद, बेदाणे आणि गूळ सौदे बंद असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प आहे. नागपूर औरंगाबाद महामार्गावर मालेगावजवळ चालत्या गाडीतील जनरेटरनं पेट घेतला. याची माहिती मागून येणाऱ्या वाहन चालकांनी चालकाला दिली आणि या गाडीला मालेगावजवळ थांबवण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पारंपरिक बुरोंडी बंदरात घाणीचं साम्राज्य पसरले. देशात एकीकडे स्वच्छ भारत मोहीम राबवली जात आहे तर दुसरीकडे असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. भुसावळच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर पीआरपीचे प्रदेशाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी एक दिवसीय निर्धार उपोषण करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास 26 जानेवारी रोजी तिरंग्याला बंधन करून जिल्ह्यात 10 ठिकाणी रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील बचत गट आणि बेरोजगार महिलांकरता एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगार आणि मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला पंकज भोयर, महिला बालकल्याण सभापती सोनाली कलोडे उपस्थित होते. केंद्र सरकारने या देशातील भटक्या विमुक्त जाती जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी 2015 साली दादा इदाते आयोग नेमला होता. या आयोगानं 36 राज्यातील वेगवेगळ्या भटक्या समाजाचा अभ्यास करून 8 जानेवारी 2018 रोजी आयोगाचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. बुलढाण्यात सुझुकी शोरूम समोर चालत्या बसनं अचानक पेट घेतला. सर्व प्रवासी सुखरूप असून मोठा अनर्थ या ठिकाणी टळला आहे. परभणी रेल्वे स्थानकावर लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेला सरकता जिना उद्घाटनाअभावी शोभेची वस्तू बनून राहिलाय. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अद्यापही जुन्या पायऱ्यांचाच वापर करण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्य सेनानी शहीद हेमू कलानी यांच्या 75व्या शहीद दिनानिमित्त धुळे शहरात मोठी मानवी साखळी तयार करून त्यांना यावेळी मानवंदना देण्यात आली. यावेळी सामाजिक एकतेचा संदेश या मानवी साखळीतून देण्यात आला. दुष्काळाने हाहाकार माजवला असताना उपाययोजनांऐवजी सरकार आश्वासनांचा पाऊस पाडतोय. प्रत्यक्षात मात्र काहीच करत नसल्याची टीका माकपच्या माजी खासदार कॉम्रेड वृंदा करात यांनी यावेळी केला आहे. बहिणीच्या प्रियकराची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्ही गावात घडली. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट या ठिकाणी लावण्यासाठी मदत करणाऱ्या आई वडिलांसह आरोपी भावाला साकोली पोलिसांनी अटक केली आहे. नांदेड हैदराबाद महामार्गावर खासगी ट्रॅव्हल आणि दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झालाय. कापसी गावाजवळच्या गुंफा फाटा इथे हा अपघात झाला. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांची तपासणी करण्यासाठी अमरावती विभागाचं पथक लवकरच औरंगाबाद विभागात दाखल होणार आहे. हे पथक विभागातील 8 गावांमधील कामांची तपासणी करणार आहे. हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे पशुपालकांकडे चाराच उपलब्ध नाहीये. हिवाळ्यातच चारा पाण्याअभावी जनावरांची हेळसांड होतीये. हे चित्र उन्हाळ्यात अधिक भयंकर होण्याचे चिन्ह या ठिकाणी निर्माण झाले. उजनी जलाशयावर होत असलेल्या 1000 मेगावॅटच्या पाण्यावर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यात आलाय. मच्छीमारांनी उजनीच्या तीरावर कोंढार चिंचोली इथल्या पुलाजवळ निषेध व्यक्त केला. गुरुद्वारा बोर्डाच्या सदस्यांना अध्यक्ष निवडीची मुभा द्यावी या प्रमुख मागणीसाठी नांदेडमध्ये शीख समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी इथल्या अरुणावती नदीच्या पात्रातून खुलेआम रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
मनमाड रेल्वे स्थानकातील पार्सल अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या तोतयाला आरपीएफनं पकडून पोलिसांच्या हवाली केले. विनोद कुलकर्णी असं या तोतया अधिकाऱ्याचं नाव असून रेल्वे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केलाय. पंढरपूरमध्ये दामाजी चौक परिसरात राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यानं वाहनांची गर्दी बघायला मिळाली. बसस्थानक ते प्रमुख वाहतूक मार्गावर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मंगळवेढ्यात खुपसंगीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये विठोबा चौगुलेंच्या शेतातील ऊस आणि ड्रिपचं साहित्य जळून खाक झालंय. ओबीसी समाजाच्या थकीत स्कॉलरशिपसह इतर मागण्यांसाठी समता परिषदेच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं ओबीसी समाज सहभागी झाला होता. नाशिकच्या पेठ रोड भागातल्या आदिवासी वसतिगृहामध्ये निकृष्ट जेवण मिळत असल्यानं विद्यार्थ्यांनी उपोषण आणि आंदोलन सुरू केलंय. जेवणामध्ये बऱ्याचदा भाज्याच नसल्याची खंत देखील या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली आहे. यवतमाळमध्ये पोस्टल मैदानावर रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बेरोजगारांना रोजगार देण्याच्या उद्देशानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 1250 मुलामुलींची निवड करण्यात आली आहे. मनसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून मुंबई पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. एल सिस्टम पुलाखाली शिवसेनेच्या प्रस्तावित शौचालयाला मनसे आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठीचं भूसंपादन 95% पूर्ण झाल्याचं राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यात थोडंसं भूसंपादन शिल्लक आहे असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याची योजना मोदी सरकार आखत असल्याचं समजतंय. एकूण 70,000 कोटींची ही योजना आहे, तर जिच्यावर सध्या सरकारमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. छोट्या उद्योजकांना कमी व्याज दरात कर्ज देण्याची योजनाही केंद्र सरकार आखतंय अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. याचबरोबर मोफत अपघात विमा देण्यावरही विचार सुरू असल्याचं कळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारीला मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या गणेश पूजनाला मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. मध्य रेल्वेवरील पहिली राजधानी एक्सप्रेस चक्क 13 मिनिटे लवकर पोहोचली. सोमवारी ही राजधानी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी 11:42 पोहोचली. हा वेळ नियोजित वेळेपेक्षा 13 मिनिटं अगोदरचा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधित गावं अजून स्थलांतरित झालेली नाहीयेत. तरी देखील या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र सिडकोनं 3 महिन्यांपूर्वीच नवीन इमारतीमध्ये हलवण्यास सुरुवात केली असल्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांनी याला विरोध केलाय. 10 लाख रुपये किंमत असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्याला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सोनू सोनवणे असं अटक केलेल्या तस्कराचं नाव आहे आणि तो जळगावचा रहिवासी आहे. मुंबईकर ज्याची आतुरतेनं वाट बघतात ते सरस महालक्ष्मी प्रदर्शन लवकरच सुरू होणार आहे. वांद्रा कुर्ला संकुलातील MMRDA मैदानावर येत्या 23 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन भरलं जाणार आहे. नागपूरमधील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवलचा समारोप झाला. ऑरेंज फेस्टिवलच्या निमित्तानं कार्निवल परेड, संत्र्यांच्या आधारे विविध कलाकृती आणि फायर शो सुद्धा शहरात आयोजित करण्यात आला होता. सध्या तपासणीसाठी अमेरिकेत असलेले अरुण जेटली बजेटच्या आधीच भारतात परतणार आहेत अशी माहिती उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली. येत्या शुक्रवारी म्हणजेच 25 तारखेला जेटली परत येणार असल्याची माहिती कळली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहांची पश्चिम बंगालच्या मालदामध्ये सभा आहे. नेहमीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्याला परवानगी न दिल्यानं वाद निर्माण झाला होता, पण आता 2 ठिकाणी परवानगी दिल्यानं वाद मिटलाय. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं आता साधूंना पेन्शन देण्याचा नवा विचार सुरू केला आणि त्यासाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ही योजना आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयचे अंतरिम संचालक के नागेश्वर राव यांनी 20 अधिकाऱ्यांची बदली केली. यामध्ये 2G घोटाळ्याचे अन्वेषण अधिकारी विवेक प्रियदर्शींचा देखील समावेश आहे. सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा आणि त्यांची आई मौरीन यांना 12 फेब्रुवारी रोजी ईडी समोर हजर व्हावं लागणार आहे. आर्थिक फेरफार प्रकरणात राजस्थान हायकोर्टानं तसे आदेश दिले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या दुबई दौऱ्यानंतर दिसेनासे झाले. द प्रिंट या संकेतस्थळाच्या बातमीनुसार ते सध्या युरोपमध्ये आहेत, पण त्यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. तर राहुल गांधी यांच्या गैरहजेरीमुळे काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते नाराज असल्याचं कळतंय. पंतप्रधान मोदींनी प्रचाराला सुरुवात केली, पण राहुल मात्र नाहीयेत हे योग्य नसल्याचं नेत्यांना वाटतंय. अमेरिकेतील लढाऊ विमानं बनवणारी कंपनी लॉकहीड मार्टिननं संपूर्ण निर्मिती प्रक्रिया भारतात हलवण्याचा मानस जाहीर केलाय. कंपनीला भारताकडून मोठ्या ऑर्डरची अपेक्षा आहे.
आणि आता बघूयात जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा। अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यात 126 जणांचा मृत्यू झाला। यातील बहुतांश जण हे सुरक्षा यंत्रणांचे जवान होते। रशियानजीकच्या काळ्या समुद्रात 2 जहाजांना आग लागली। यामध्ये 10 खलाशांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये भारत आणि तुर्कस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे। सुपरमूनचा अनुभव युरोपातील बेल्जियममध्ये देखील घेण्यात आला। बेल्जियमच्या मीरा निरीक्षण केंद्रात खगोलशास्त्रज्ञ आणि चाहते जमले होते। उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतून सुपरमून पाहण्याची परवानगी खगोलप्रेमींना मिळाली। ग्रहणामुळे चंद्राचा आकार नेहमीपेक्षा 15% मोठा दिसला। फ्रान्स सरकारनं गुगलला $5,70,00,000चा दंड ठोठावलाय। नेटिझन्सची माहिती नेमकी कशी वापरण्यात येते याची पारदर्शकरित्या माहिती गुगल देत नाही आणि त्याचमुळे नेटिझन्सची दिशाभूल होते असा ठपका फ्रान्सनं गुगलवर ठेवलाय। मारुती सुझुकीची प्रचंड खपणारी कार बलेनोचं लेटेस्ट मॉडेल फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होतंय। किमतीतही फारसा फरक नसणार आहे। यामाहा 2019 FG 3.0 बाईक भारतात लॉन्च झाली आहे। महिनाअखेरीस तिची विक्री सुरू होणार आहे। बातमी क्रीडा विश्वातून आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारतानं आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं। ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीज जिंकल्यावर भारताची गुणसंख्या ही 116 झाली आहे। आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारतासोबतच विराट कोहली ही पहिल्या क्रमांकावर टिकून आहे। विराटची गुणसंख्या 922 आहे। बातम्या मनोरंजन विश्वातून उरी या सिनेमाने रिलीजनंतर 12व्या दिवशी 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला। अभिनेता आर माधवननं अभिनयासोबत आता दिग्दर्शनात देखील हात आजमावण्याचा निर्णय घेतलाय। रॉकेटरी द नाम्बी इफेक्ट या सिनेमाचं दिग्दर्शन माधवन करणार असल्याचं समजतंय। मणिकर्णिका हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच त्याची वेगवेगळी स्क्रीनिंग व्हायला लागली आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात या सिनेमाचा शो झालाय। राखी सावंत ही लवकरच एका टीव्ही मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहे। झी टीव्हीवरील मनमोहिनी या मालिकेत एका चेटकिणीच्या भूमिकेत राखी सावंत आपल्याला बघायला मिळेल।